आपण बघणार आहोत शेवग्याच्या शेंगांची झटपट रस्सा भाजी। सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगा चोळून स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्याचे तुकडे करून साल खूप नाही काढायची, थोडीशीच काढायची, कारण शेवग्याच्या सालीच्या शेंगांमध्ये खूप जास्त प्रमाणात विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, तर ती वाया जायला नको म्हणून हळद आणि मीठ टाकून झाकण ठेवून त्या शेंगा दाबल्या जातील इतपत मऊ शिजवून घ्यायच्या। मसाला खोबरं, लसूण, आलं, तीळ आणि कोथिंबिरीच्या काड्या। कोथिंबिरीच्या काड्यांमध्ये लोहाचं प्रमाण खूप असतं, म्हणून जेव्हाही तुम्ही मसाला वाटतात त्यावेळेस निवडताना कोथिंबिरीच्या काड्या अगदी जाणीवपूर्वक सेपरेट एका डब्यात काढून ठेवायच्या आणि जेव्हाही आपण मसाला वाटतो किंवा कुठलंही वाटण घालतो त्याच्यामध्ये त्या दळायला घ्यायच्या। चवही छान लागते आणि शरीरालाही फायदा होतो। हा सर्व मसाला भाजून आणि कोरडा दळून घ्यायचा आणि यामध्ये एक एसूरचं पीठ असतं डाळ दाण्यांचं, जे प्रत्येक घरामध्ये भाजी घट्ट होण्यासाठी केलेलं असतं, ते मी टाकले। त्याची रेसिपी पुन्हा केव्हा तरी सांगेन। हे सर्व मसाला भाजून त्या उकळलेल्या शेंगा त्याच्यामध्ये टाकायच्या आणि आपल्याला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं पाणी त्याच्यामध्ये घालायचं। ही भाजी उकळणं फार महत्त्वाचं असतं आणि भाजी शिजवताना नेहमी झाकण ठेवून शिजवायची, कारण त्याच्यामधली जी पोषक तत्त्वं असतात ती उडून जात नाही म्हणून। ही भाजी जेवढी उकळेल तेवढी चवीला छान लागते आणि शेवग्याच्या शेंगांचा उकळलेला पाणीसुद्धा त्यात ॲड करायचं, कारण शेंगांचे सगळे कंटेंट त्याच्यामध्ये उतरलेले असतात। तर मी व्हिडिओमध्ये सगळं डिटेल्स दिलेले आहे, तुम्ही नीट पहा आणि एकदा करून पहा। सोपी आणि पटकन होणारी आणि चवीला खूप सुरेख। थँक्यू। आपण बघणार आहोत शेवग्याच्या शेंगांची झटपट रस्सा भाजी। सर्वप्रथम